महापालिका निवडणुकीचे महायुद्ध महाराष्ट्र वृत्तदर्शन न्यूज प्रस्तुत। महाराष्ट्र वृत्तदर्शन न्यूज प्रस्तुत महापालिका निवडणुकीचे महायुद्ध या विशेष कार्यक्रमामध्ये मी राजेंद्र गांबे आपणा सर्वांचं स्वागत करतो। आता आपण आलेलो आहोत प्रभाग क्रमांक 7 मध्ये। या ठिकाणी भारतीय जनता पार्टीच्या वतीने या ठिकाणी प्रचार रॅली सुरू आहे आणि या प्रचार रॅलीमध्ये या ठिकाणी उत्स्फूर्त असा प्रतिसाद लोकांकडून मिळताना दिसत आहे। आपल्याला बोलण्यासाठी या ठिकाणी स्वातीताई खाडे ताई आहेत, आपण त्यांच्याशी बातचीत करूया। काय सांगाल आता तुम्ही महिला मोर्चाच्या माध्यमातून प्रभाग 1 ते 20 मध्ये फिरत आहात, 7 नंबर मधलं काय नेमकं काय सांगाल? 1 ते 20 प्रभागमध्ये मी फिरत असताना आज माझी पहिली प्रभाग फेरी 7 नंबर आहे। बैठका माझ्या झालेल्या आहेत 7 प्रभागमध्ये, लेकिन पण पदयात्रा आत्ता आहे। पण आता महिलांचा उत्स्फूर्त बघता आणि घर टू घर कॅम्पेनिंग चालू असता लोकांचा प्रतिसाद आपल्या भाजपसाठी खूप चांगला असताना दिसून येतोय। महिला वर्ग पण आपल्या कमळासाठी खुश असताना दिसतात आहेत। आधीचा जो विकास आहे किंवा भाऊने दिलेला जो निधी आहे त्याच्या जीवावर या ठिकाणी निवडणूक सुरू आहे असं लोक म्हणतात। मात्र खरोखर भारतीय जनता पार्टीने न्याय देण्याचं काम केलंय। जनतेला तुम्ही काय आवाहन कराल? जनतेला इतकंच आव्हान आहे की भाऊंच्या माध्यमातून किती निधी प्रत्येक प्रभागामध्ये आला हे जनतेला तर माहीतच आहे। कोट्यानी निधी भाऊंनी दिलेला आहे आणि त्याचबरोबर ह्या प्रभागामध्ये खोतताईंच्या माध्यमातून खूप सारा विकास झालेला दिसतोय आणि राहिलेला विकास हा येत्या जर पॅनलला निवडून आणला आपल्या नागरिकांनी तर झालेला थोडेफार कामं पण भाऊंच्या फंडातून म्हणा किंवा नगरसेवकांच्या कार्यातून होऊन जाईल असं वाटतंय। तुम्ही काय सांगाल? आधी या ठिकाणी तुम्ही इथं नगरसेविका म्हणून काम केलंय, आत्ता या ठिकाणी लोकांचा प्रतिसाद कसा मिळतो आणि पुढचं विजन कसं असणार आहे? 1997च्या आधीचा काळ या परिसरामध्ये अगदी कमी वस्ती होती, नागरी वस्ती कमी होती, परंतु त्या प्रत्येक नागरिकांना सुविधा देणं हे आपलं कर्तव्य होतं। ज्या पद्धतीनं नगरपालिकेची महानगरपालिका झाली आणि ही आपली ड वर्ग महानगरपालिका आहे, सातत्यानं या परिसरामध्ये ज्या नागरिकांना सुविधा हव्या आहेत, साधे मुरमाचे रस्ते असतील, पिण्याचं पाणी असेल, गटरीची व्यवस्था असेल, जे काही नागरिकांच्या मधून मागणी येत होती ती मागणी सातत्यानं आमचा प्रयत्न करून आम्ही पूर्ण केलेली आहे। आणि ती पूर्ण करत असताना नागरिकांनी गेली 6 इलेक्शन खोत कुटुंबियांच्यावर विश्वास टाकला। खोत कुटुंबियांनी जी या ठिकाणी विकासाची सुरुवात केलेली आहे, विकास हा अंतिम टप्प्यामध्ये आलेला आहे आणि हा राहिलेला अंतिम टप्पा आहे। आज भारतीय जनता पार्टीनं या ठिकाणी जे 4 उमेदवार दिलेले आहेत, या ठिकाणी बानुबी मुसा जमादार असतील, दयानंद ज्योतिराम खोत असतील, त्याचबरोबर गणेशदादा माळे असतील, या ठिकाणी आमच्या उज्ज्वलाताई बुधाजी कांबळे असतील, हे 4ही उमेदवार अत्यंत चांगले या ठिकाणी काम करणारे, नागरिकांच्या मध्ये जाणारे, नागरिकांच्या व्यथा माहिती असणारे, अगदी गरीब परिस्थितीतून वर आलेली ही कुटुंब आहेत। गरिबी काय असते, नागरिकांना सुविधा कशा पद्धतीनं लागतात, नागरिकांच्या अपेक्षा काय आहेत, हे सर्व नागरिकांना ह्या 4ही उमेदवारांना माहिती आहे। त्यामुळं मला ठाम विश्वास आहे, ज्या वेळेला या वेळेला आमचे पालकमंत्री आदरणीय चंद्रकांतदादा पाटील असतील, त्याचबरोबर आमच्या मिरज शहराचे आमदार आदरणीय सुरेश भाऊ खाडे असतील, त्यांनी मला सांगितलं की संगीताताई या परिसरातून आपला सर्वे चांगला आलेला आहे, आपलं नाव चांगलं आहे, आपण उमेदवारी घ्या। मी सांगितलं की तुम्ही भारतीय जनता पार्टीनं एका सर्वसामान्य कुटुंबातल्या महिलेला 2018ला ज्या वेळेला भारतीय जनता पार्टीची पहिल्यांदा सत्ता आली त्यावेळेला तुम्ही महापौर पद दिले, सर्वोच्च पद माझ्याकडे आलं आणि माझ्या माध्यमातून 3ही शहरामध्ये चांगली कामं मी केलेली आहेत। आणि आता मी इथंच थांबतीये, मी फक्त ह्या 4ही उमेदवारांच्या पाठीशी नव्हे तर सांगली मिरज कुपवाड शहर महानगरपालिकेतल्या जे उमेदवार दिलेले आहेत 78, त्या 78 उमेदवारांच्या मी पाठीशी खंबीरपणे आहे। आणि या ठिकाणी जे 4ही उमेदवार आहेत, मी भाऊंना सांगितलेलं आहे, पालकमंत्र्यांना सांगितलेलं आहे, ह्यांची संपूर्ण जबाबदारी ह्या आम्ही घेतोय, भाऊ घेत आहेत। त्यामुळं आणि नागरिकांनी सुद्धा सांगितलेलं आहे की जी उर्वरित कामं आहेत
ताई या भागामध्ये झाली पाहिजेत. त्यांना मी शब्द दिलेला आहे. ती नक्कीच कामं चांगल्या पद्धतीनं हे चारही उमेदवार ताकदीनं करतील याबद्दल मला खात्री आहे. पण नागरिकांना जनतेला सुद्धा खात्री पटलेली आहे. कारण हे जे आहेत हे काही सोन्याचा चमचा हातात घेऊन जन्माला आलेले आमचे उमेदवार नाहीत. अगदी सर्वसामान्य कुटुंबातनं त्यांनी प्रगती केलेली आहे. आणि अनेक जण या ठिकाणी ज्या अफवा पसरवत आहेत, एका सर्वसामान्य कुटुंबातल्या एका गरीबाला या ठिकाणी न्याय द्या न्याय द्या. अहो या ठिकाणी गेल्या अनेक वर्ष ज्या ठिकाणी रस्ते नव्हते त्या ठिकाणी स्वतःच्या जमिनी घेऊन त्या ठिकाणी नागरिकांना आम्ही 20-20 गुंठ जमीन सोडून रस्ते करून दिलेले आहेत. या जुन्या हरपूर रोडचा आपण विचार केला तर पूर्वी अत्यंत वाईट परिस्थिती होती. या ठिकाणी दिवसा सुद्धा महिला आमच्या भगिनी ये करू शकत नव्हत्या. आज बघितलं तर या भागाचं नंदनवन झालेलं आहे. समता नगरला आत जाण्यासाठी रस्ता नव्हता. त्याचबरोबर लक्ष्मीनगर परिसरामध्ये गेल्याच पंचवार्षिकच्या पूर्वी त्या ठिकाणी प्लॉटिंग पडलं. नागरिकांचे आत जाणारे रस्ते सगळे बंद केले जमीन मालकानं. त्या ठिकाणी त्या जमीन मालकाला विनंती करून त्या ठिकाणी आपण रस्ता उपलब्ध करून दिला. आज अनेक ठिकाणी आपण समाज मंदिरं असतील, त्याचबरोबर बौद्ध विहार असेल, त्याचबरोबर जे मस्जिद आहेत त्यांची जी कामं असतील, त्याचबरोबर चर्च जी असेल, ह्या परिसरामध्ये सर्व जाती धर्माचे लोक राहतात. आणि ह्या सर्व जाती धर्माच्या लोकांनी गेल्या अनेक वर्षापासून आमच्यावर जो विश्वास टाकलेला आहे त्या विश्वासाला बिलकुल आम्ही तडा जाऊ देणार नाही आहे. अखंडपणे आम्ही त्यांच्या सेवेत राहू आणि हे चारही उमेदवार अहोरात्र त्यांची सेवा करतील. जी उर्वरित कामं आहेत ती मोठ्या ताकदीनं करतील. महाराष्ट्र शासन असेल, केंद्र शासन असेल, आमचे आमदार साहेब खाडेभाऊ असतील, हे त्यांना मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करून देतील. महापालिकेच्या माध्यमातून निधी उपलब्ध होईल. त्यामुळं वार्ड नंबर 7 मधील नागरिकांना माझं आव्हान आहे, कोणतीही चिंता किंवा काळजी करण्याची गरज नाही आहे. आम्ही जी कामं केलेली आहेत विकास कामं, त्यामध्ये जी काही कमतरता राहिलेली आहे ती कमतरता हे चारही उमेदवार भरून काढतील. धन्यवाद. विरोधकांना बोलायला शब्द नाही म्हणून या ठिकाणी तुमच्याविषयी अफवा पसरवण्याचं काम सुरू आहे. धनगर समाजासाठी तुम्ही या ठिकाणी अहोरात्र काम करताय. मात्र धनगर समाजातलाच एक उमेदवार समोर उभा केला आहे आणि तो तुमच्याविषयी आरोप करायला लागलाय. काय नेमकं या ठिकाणी काय आरोप आहे? धनगर समाजासाठी आम्हीच काम करतोय किंवा वेगवेगळे बाहेरचे नेते मंडळी आणून या ठिकाणी तुमच्यावर आरोप करण्याचा प्रयत्न सुरू आहे? या ठिकाणी सर्वसामान्य नागरिकांना, माझ्या परिसरातील नागरिकांना माझा स्वभाव किंवा माझी काम करण्याची पद्धत किंवा विठ्ठल तात्या खोत यांची काम करण्याची पद्धत माहिती आहे. आणि त्यांना या ठिकाणी अडचण झालेली आहे की म्हणून काय आरोप करायचे. विकास तर सगळा झालेला आहे. ताई तर सगळ्यांशी अगदी नातं जे त्यांचं आहे रक्ताच्या नात्याच्या पलीकडचं नातं या ठिकाणी आहे. त्यांच्या सुखदुःखामध्ये मी सहभागी आहे. त्यांच्या घरापर्यंत मी जाते, त्यांच्याशी बोलते, बसते, त्यांच्याशी संवाद करते. आणि हेच कुठंतरी विरोधकांना नडलेलं आहे असं मला वाटते. त्यांच्याकडे आरोप करायला काहीच विषय नाही आहेत. त्यामुळं काहीतरी मुद्दे काढून नागरिकांच्या समोर आणतायत. नागरिकांनी अशा अफवांना बळी पडू नये असं मी ठामपणे नागरिकांना सांगते. या ठिकाणी घराणेशाहीचा मुद्दा प्रत्येक वार्डात घुमतोय. मात्र भाऊंच्या घरामधली एक उमेदवारी या ठिकाणी फिक्स झाली होती. मात्र पक्षाचा आदेश आल्यानंतर ती मागे घेतली. अनेक सर्वसामान्य कार्यकर्त्यांना म्हणजे मित्रदाच्या घरामध्ये उमेदवारी दिली. म्हणजे एका निष्ठावंत कार्यकर्त्याची या ठिकाणी भारतीय जनता पार्टीने कदर केली आहे. काय सांगाल? भारतीय जनता पार्टी ही कायमच गरजू लोकांच्या आणि न्यायाच्या बाजूने उभं राहते. आता मुख्यमंत्र्यांकडून जर आदेश आला असेल तर आपले भाऊ आहेत ते पाळणारच आहेत. घराणेशाही जर आपल्याला भाजप पक्षाने वरून आदेश दिला असेल किंवा GR निघाला असेल की घराणेशाही नको, तर तो आदेश भाऊंनी पाळला. आणि आम्ही जी रसिका माझी छोटी जाऊ उभं राहतील तीही नाराज नाही आहे, तीही प्रचारामध्ये आता सामील आहे. आणि आम्ही जोराने चारही उमेदवारांचा प्रचार करताना दिसतोय. त्यामुळे आम्हाला असं काही वाटत नाही. जो निर्णय आहे तो योग्यच आहे. घराणेशाही किंवा असं काही विषय आम्हाला तरी त्रासदायक नाही आहे. तुम्ही काय सांगाल? भाजपसाठी तुम्ही काम केलं एक निष्ठावंत कार्यकर्ता म्हणून, आणि भारतीय जनता पार्टीने किंवा भाऊंनी तुमच्यावर ही जबाबदारी दिली आणि तुम्हाला उमेदवारी दिली. प्रथमतः मी सर्वांचे, भारतीय जनता पार्टीचे जितके काय वरिष्ठ नेते आहेत या सगळ्यांचे आभार व्यक्त करेन की त्यांनी एखाद्या सामान्य कुटुंबातील व्यक्तीच्या घरी उमेदवारी दिली. कार्यकर्त्याला जाणणारा हा भारतीय जनता पार्टीचा पक्ष आहे. छोट्याशा कार्यकर्त्याला कधीही न विसरणं हा भारतीय जनता पार्टीचा पक्ष आहे. ज्याच्यामध्ये धम्मक आहे, हुम्मक आहे, पक्ष वाढविण्याची संघटनेची ताकद आहे, जो पक्षाच्या विचारांशी रुळला आहे. असल्या एखाद्या गरीब कुटुंबातील व्यक्तीला माझ्यासारख्या घरामध्ये उमेदवारी दिली, हेच माझ्यासाठी अत्यंत मोलाची गोष्ट आहे की पक्षाकडून दिलेली जबाबदारी
मी निष्ठेने प्रामाणिकपणे अखंड माझं कुटुंब या भागात दिलेले सर्व पॅनलचे चारही उमेदवार हे पूर्णपणे प्रामाणिकपणे या पक्षाची जबाबदारी पेलत आहेत व इथून येणाऱ्या सर्व काळामध्ये जो पक्षाचा आदेश असेल तो आमच्यासाठी शेवटचा असेल हेच इथे सांगतो. या ठिकाणी तुमच्या डोक्यात विजन काय की इथं अजून काय होणं अपेक्षित आहे किंवा काय इथली डेव्हलपमेंट होण्यासाठी कशा प्रकारे तुम्ही प्रयत्न करणार आहे? मूलभूत सुविधा ज्या होत्या त्या सन्माननीय महापौर मॅडम असतील, गणेशदादा असतील, विठ्ठलतात्या असतील यांच्या माध्यमातून या भागामध्ये जे काय आवश्यक मूलभूत सुविधा ज्या हव्या होत्या, गटर असेल, पाणी असेल, स्ट्रीट लाईट असतील, ड्रेनेजच्या काही व्यवस्था असतील, ह्या बऱ्यापैकी संपवण्यात आलेल्या आहेत. आमच्यावरती जबाबदारी इतकीच पडलेली आहे की त्यांनी जे कष्ट केले आजपर्यंत त्याला कुठंतरी फलदायक निर्णयापर्यंत पोचवणं ही आमच्या सर्व तरुणांची जबाबदारी व या पॅनलची जबाबदारी पडलेली आहे. ड्रेनेजची जी योजना असेल, राहिलेला उर्वरित निधी जो 25 कोटीचा आहे लागणारा निधी, तो या पॅनलच्या माध्यमातून या वॉर्डात कसा खेचून आणता येईल, उर्वरित कामं जी राहिलेली आहेत ते पूर्णत्वास नेण्यात यशस्वी आम्ही हो हेच एवढं सांगू इच्छितो. खरं म्हणजे गणेशदादा माळी त्याचबरोबर या ठिकाणी मी या प्रभागामध्ये काम केलेलं आहे. गणेशदादांचं काम तर तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, कमी बोलणं काम जास्त करणं. त्यामुळं गणेशदादांच्यावर सुद्धा नागरिक सगळे खुश आहेत. आज या ठिकाणी जे नवीन उमेदवार दिलेले आहेत, माझे पुतण्या दयानंद खोत, या ठिकाणी आपण त्यांना उमेदवारी दिलेली आहे. तर मी पक्षाला विनंती केली होती की आता नवीन चेहऱ्यांना संधी द्या. त्याप्रमाणे पक्षानं ऐकलेलं आहे. गणेशदादा माळी यांची पहिली टर्म पूर्ण झालेली आहे. अनुभवी नगरसेवक म्हणून ह्या पॅनलमध्ये ते सगळ्यांना बरोबर घेऊन जातील असं नक्कीच मला वाटते. आपण या ठिकाणी प्रभाग क्रमांक 7 मध्ये होतो. या ठिकाणी प्रचार रॅली सुरू आहे आणि या ठिकाणी असणाऱ्या चारही उमेदवारांचे प्रचार जोरदार सुरू आहे. स्वतः माजी पालकमंत्री सुरेशभाऊ खाडे यांच्या सूनबाई या ठिकाणी रस्त्यावर उतरून प्रचार करताना दिसत आहेत. प्रभाग 1 ते 20 या 20 प्रभागामध्ये एकच आमदारचं कुटुंब आहे जे लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वजण या ठिकाणी भाजपच्या उमेदवारांना निवडून आणण्यासाठी या ठिकाणी प्रचार करताना दिसत आहेत. कॅमेरामन राहुल सोबत मी राजेंद्र कांबळे, महाराष्ट्र दूरदर्शन न्यूज, मिरज.